सर नमस्कार. नमस्कार सर, मी डॉक्टर महेश मुळे. आता ही ड्रॅगनची प्लॉट आहे तुमचा. किती झाड आहे तुमचे टोटल? पोल किती आहेत? टोटल 1100 पोल आहेत. हां 1111 हां. 4500 रोप आहेत. आता ही लागण करून किती दिवस झाले तुम्हाला? आता 3 महिने 10 दिवस झाले. आता एकंदरीत आपण जर बघितलं तर हे खालून याच्यावरती निघाले रिंगच्या वरती. हो, हे शक्य आहे का? नाही शक्य नाही. आता तुमच्या भागामध्ये काय काय 2-3 शेतकऱ्यांनी प्लॉट आहेत लावले, आहेत आहेत. त्यांचा काय अनुभव आहे त्यांचं नाही, 6 ते 7 महिने लागतात वर रेंजच्या वर. रिंगवरचे निघायला? हो. काय वाटतं तुम्हाला याचं रहस्य? आता यासाठी वैदिक बेसल डोस दिलेला आहे आता एक. आणि जनरली जर आपण जर बघितलं की ड्रॅगन फ्रूट लावलं की त्याच्यामध्ये मर होणं हो. सगळ्यात मोठी समस्या आहे. हो. त्यानंतर डाग पडणं किंवा मग वाढ न होणं ह्या समस्या होतात. तर ते तुम्हाला काही समस्या जाणवली? समक्ष तर काय आले नाहीत इतक्या. बरं. प्रिकॉशन म्हणून घेतलेले आहेत. वाढीसाठी पण खूप चांगलं आहे. हो आता एकंदरीत आपण जर बघितलं इथं रोप आहे तुमचं, बरोबर ना? हो, हा, आणि तिथून सिंगल स्टेम तुमचं वरती आलं. वरती आलेलं आहे. म्हणजे काय कसं लक्षण आहे तुम्हाला काय वाटतं? चांगलं आहे, काही नाही. हा. ते एसीटी वैदिकमुळेच होऊ शकतं एवढं. इकडे मी प्लॉट फिरलेत, असं केलेत. हा. पण तो खांडीद्वारेच त्यांचं वरी वाढलेलं आहे केमिकलच्या प्लॉट. बरोबर. एसीटिक मध्ये सिंगल स्टेमच वरी जाते. आणि सिंगल स्टेम झालं म्हणजे खोड तुमचं मजबूत राहतं मजबूत ना. होणार. जे बाकीचे शेतकरी मित्र आहेत त्यांना काय सांगाल सर तुम्ही? आपण एसीटीचा वापर करून बघावा. हां आणि हीच आपल्या शेतीसाठी, आपल्या जमिनीसाठी हीच पोषक आहे. ओके. आणि तुमचा त्याच्या आधी कोणत्या पिकाला वापरलं तुम्ही, त्याचा काय अनुभव? आपण वॉटरमेलनला वापरलं होतं. हां फर्स्ट टाइम यूज केलं होतं आपण. बरं. चांगला होता त्याचा. किती उत्पन्न निघालं काय? 24-25 टन माल निघाला सर एक. एकरी हो, क्वालिटी वगैरे कशी होती? छान होते. छान होते. हो. ओके, धन्यवाद सर.